मी पद्मजा, राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आत्ता वाजले रात्रीचे 9 आणि जेवण झालेलं आहे. अजून भांडी घासायची. जेवण झालं, भांडी वगैरे धुवून ठेवली पण घासायचे. तर म्हणजे खरकट काढून ठेवलेलं आहे आणि घासायचे. तर चला आपण किचनमध्ये जाऊया. तिथेच भांडी घासत मी तुमच्याशी गप्पा मारते. इथे मी काय केलं, जेवण झाल्याबरोबर आधी आमटी आणि भाजी जरा उरली होती, ती थोडी काढून ठेवली आणि पातेली रिकामी केली. पण भाताचं भांडं मात्र रात्रीचं घासत नाही, तसंच ठेवते. भात असू देत त्यात किंवा नसू देत, ती भाताचं भांडं मात्र रात्रीचं घासत नाही. आणि बाकीची मग ताटं वाट्या आणि ती भाजीचं आमटीचं जे काय होतं ते धुवून घेतली आधी आणि मग घासायला चालू केली. एकदम धुवून घेतली आणि मग पुन्हा एकदम घासून गेली, पटपट आवडतं. थोडी धुतली, थोडी घासली. जागा जरा अशी कमी असली ओट्यावर की तसंच करावं लागतं. पण इथं आहे आता म्हणजे भांडी ठेवायला किंवा धुतलेली भांडी वगैरे घासलेली भांडी ठेवायला जागा आहे, म्हणून मी काय केली, आधी भांडी धुवून घेते, एकसारखी सगळी घासून घेते आणि मग नंतर धुते. पण अगदीच जास्त भांडी असतील त्या मात्र निम्मी घासून झाली की निम्मी धुते, कारण मग ती वाळतात आणि त्यावर मग साबणाचे डाग धुतले तरी तसेच राहतात. त्यामुळं आता मात्र भांडी थोडी आहेत, जास्त नाही आहेत, जेवलेलीच भांडी आहेत फक्त आता. त्यामुळं ती आता घासून घेते अशी पटपट आणि मग एकसारखी धुवून घेणार आणि मग ती काय सकाळीच लावायची वाळल्यावर. आता काय रात्रीचं वाळत नाही तेवढ्यात. उन्हाळा असल्या लगेच वाळत असली तरी काय आता रात्रीची लावत नाही, उद्या सकाळीच लावते ती. आता अशी पटपट घासून घेते. काही गॅसवरची असतात त्यामुळे काही जास्त अशी हे नसते. आणि आपण अशी रात्रीच घासून टाकली ना भांडी की दुसऱ्या दिवशी आपण उठल्यावर आपल्याला छान अगदी स्वच्छ सगळं आपलं किचन असं दिसतं आणि मग आपल्याला स्वयंपाक वगैरे करायला दुसऱ्या दिवशी जे काय काम असेल ते आपल्याला उत्साह येतो. तेच सगळीकडं ते खरकटी भांडी आहेत, हे मग आता हे कधी आवरू, हे करू, हे आपल्या मनात हे आधी नाना विचार येतात आणि मग ते नाना विचार येण्यातच सगळं आधी निम्म हे झालेलं असतं. मग पुन्हा दुसऱ्याचं जेवण ते भांडी घासणं, त्यापेक्षा आदल्या दिवशीच भांडी घासून ते सगळं स्वच्छ करून ठेवलं की खरकटही राहत नाही आणि आपल्याला स्वच्छही दिसतं आणि कामही आवरतं. आणि खरकट एकदा ठेवलं की मग मुंग्या, झुरळ वगैरे असं सगळे प्रॉब्लेम चालू होतात. त्याच्या आत्ताच सगळं क्लीन करून ठेवलं म्हणजे भांडी, ओटा, सिंक वगैरे सगळं स्वच्छ करून घ्यायचं. दुसऱ्या दिवशी पण बरं पडतं किंवा मुंग्या, झुरळ वगैरे काही होत नाही. आणि एकदा आपल्याला सवय लागली की नाही रात्रीच भांडी घासून घ्यायचं, रात्रीच सगळं हे क्लीन करून झोपायचं, एकदा सवय लागली की मग पुन्हा आपल्याला तशी झोपच लागत नाही. अगदी दुपारचं जरी असलं तरी ती भांडी घासून झाल्याशिवाय झोपच लागत नाही, असं होऊन जातं. आणि मग ती सवय लागली की होऊन पण जातं पटपट आणि आपल्याला स्वतःला छान वाटतं, स्वच्छ वाटतं, मन प्रसन्न राहतं, आपलं घर आपलं छान राहतं. आणि घरात अशी स्वच्छता असली की नाही पॉझिटिव्हिटी निर्माण होते. परवाच माझा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल की 10 मिनटात मी कशी आवरते. त्यात असं हॉलमध्ये जसं आवरतो आपण तसंच स्वयंपाकघरामधलं म्हणजे किचनमधलं पण आवरलेलं पाहिजे. सगळीकडे स्वच्छता पूर्ण घरात पाहिजे. जितकी घरात स्वच्छता आपण ठेवू तितकी पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि हे सगळं आपल्याला करावं लागतं. म्हणजे आपण ना या कामात जेव्हा आनंद मानतो तेव्हा काम आपलं चटचट होतं किंवा कंटाळा येत नाही. पण त्याच कामाचा आपण कंटाळा केला ना की नाही, मग ते कामही राहून जातं किंवा तितकंच हे होत नाही. पण ते मात्र आपण मनापासून केलं की ते स्वच्छही होतं काम आणि छान वाटतं, प्रसन्न वाटतं. घरात आपल्याला जितकी म्हणून स्वच्छता करता येतील तितकी स्वच्छता करायची, म्हणजे आपोआप पॉझिटिव्ह वाईब्स निर्माण होतात. आता बघा, तुमच्याशी बोलत बोलत माझी भांडी घासूनही झाली आणि ते माझी गॅस शेगडीही धुवून झाली. आता ओटा क्लीन करून घेते. हा वायपर असल्यामुळे ना ओटा धुण्यामध्ये निम्मं काम आपलं हलकं होतं. नाहीतर कापड वगैरे वापरायचं म्हटलं की ते पुन्हा डबलचं काम लागतं. आता इथे नळही साबणाने जरासं साबणाचा हात लावून धुवून घेते, स्वच्छ होतात एकदम. आणि 1-2 दिवसातून असे नळ धुवून घ्यायचे. रोजचं नाही मी नळ धुते, पण 1-2 दिवसातून धुवून घ्यायचे. आणि सकाळचं पाणी येतं आमच्याकडे आणि टाकीचा एक नळ आहे आणि एक प्यायच्या पाण्याचा नळ आहे, तर ते नळ धुवून घेतले जातात. आणि हे सिंक धुवून घेते. आता सिंकवर जरा तो शॅम्पू होता, तो पुन्हा मी शॅम्पूचं पाणी नेहमी करून ठेवते. 1 पाऊचचं केलं तरी जातं, आठवडा जातं, काही वेळेला 4 दिवस जातं, आपण वापरू त्याप्रमाणे असतं. तर ते मारून घेतलं आणि आता इथे स्वच्छ मस्तपैकी सिंक हे धुवून झालेलं आहे. बोलत बोलत असं होऊन गेलेलं आहे माझं काम. आणि एकदा करायला घेतलं काम की वेळ लागत नाही, करेपर्यंतच आपल्याला वाटतं की माझं काम कधी होईल. तर एकदा काम हातात घेतलं आणि एक काम हातात घेतलं आपण भांडी घासायला की आपल्याला वाटतं लगेच आपण शेगडी धुवावी, शेगडी धुतली की ओटा क्लीन करावा, असं सगळं आपल्याला आपोआप वाटत जातं आणि स्वच्छ होत जातं.
आपण करतच जातो. ते एकदा स्वच्छतेची सवय लागली की मग आपण ते केल्याशिवाय आपल्याला राहत नाही. आणि आपण स्वच्छ असलं की आपलं मन प्रसन्न राहतं आणि कामही आवरून जातं लवकर. आता इथे मी दोघांना ते दूध देते प्यायला. रात्रीचं दूध पितात ते दोघं. ते मगाशी मला हाक मारून गेली ती. एकदा प्रणव येऊन गेला, एकदा हर्षदा येऊन गेली की आम्हाला दूध कधी देतेस म्हणून. तर त्या दोघांना दूध देते. यानंतर एक 10 ते 15 मिनटं किचनमध्ये काम करते आणि मग माझं काम आवरते. त्याच भांडी घासून वगैरे झालेली आहे. तेव्हाच भांडी घासली. म्हणजे आता मी ठेवली, आपली रात्रीची ठेवली आणि सकाळी म्हटलं घासली तर वेळ लागतो. पण तीच भांडी आता लगेच घासायची म्हटलं. जेवण झाल्यावर लगेच घासून घेतली. 10 ते 15 मिनिटं लागतात सगळं आवरायला. म्हणजे भांडी घासून वगैरे क्लीन करायला लागली. एक 15-20 मिनिटात अगदी सगळं होऊन जातं. म्हणून शक्यतो कधी एखाद्या वेळेला अगदी जास्त वेळ झाला तर ठेवलेली भांडी गोष्ट वेगळी. पण जास्तीत जास्त करून भांडी त्याच वेळेला घासावीत, म्हणजे ओलसरही असं पण चटकन निघतात आणि रात्रीची भांडी ठेवून एक खरकटी वगैरे. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ नवीनच आपल्या चॅनलवर पाहत असल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.